हॅलो फ्रेंड्स, तर मी पूनम संगपाळ खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सध्या खूप गरमी पडलेली आहे, त्यामुळे संध्याकाळी स्वयंपाक करायचं म्हटलं की खूप कंटाळा येतो, कारण गरमीने हैराण होऊन जायला होतं. त्यामुळे असं वाटतं एखादा काहीतरी पदार्थ करावा जेणेकरून तो एकाच पदार्थावर भागलं जाईल. तर भाज्या देखील तशाच खूप महाग झालेल्या आहेत, त्यामुळे घेणंही परवडत नाही आणि त्या उन्हामुळे एवढ्या खराब झालेल्या असतात की त्या घेतल्यानंतर अर्ध्या तर त्या चांगल्या निघत नाहीत, अर्ध्या वेस्ट कराव्या लागतात. त्यामुळे मग काहीतरी आणि कडधान्य खायचं म्हटलं की तो तो देखील कंटाळा येतो. म्हणून मी विचार केला काहीतरी आपण आज वेगळं असं करूया. पण हा पदार्थ बनवण्यासाठी तुम्ही बनवणाऱ्यापेक्षा खाणारे जास्त समजदार असणं जरुरी आहे, कारण एका पदार्थावर भागवणारे असणं जरुरी आहे. त्यामुळे मग तसं करायचं तर बनवूया आपण आता चना पुलाव. तर तुमच्याकडे जर असे समजदार असतील तर एका डिशवर पण भागवलं जाईल. त्यामुळे चना पुलाव बनवूया. तर चना पुलाव बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर कुकर गरम करून घेतलं, त्यामध्ये तेल घातलं, त्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे राई, जिरं आणि त्याचबरोबर घातलेला आहे कांदा. तर राई जिरं मस्त असं तडतडलं की कांदा आणि कढीपत्ता घालायचा. कांदा थोडासा गुलाबी झाला की त्यामध्ये मिरची, लसूण आणि आलं आणि थोडंसं कोथिंबीर घालून त्याची थोडीशी जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. पेस्ट वगैरे नाही केले, जाडसर वाटून घेतलं, ते घातलं. ते मिनिटभर परतून घेतलं की त्यामध्ये घालायचे मस्त असे 2 टॉमॅटो. टॉमॅटोला थोडंसं मिक्स करून घेतलं की त्यामध्ये घालायची हळद, मीठ आणि आपला घरचा जो मसाला असेल तो घालायचा. त्याचबरोबर थोडंसं लाल मिरची पावडर मी घातलेलं आहे. तुम्ही बिर्याणी मसाला असेल तर तो देखील घालू शकता, त्याने देखील खूप मस्त चव येईल. त्यानंतर त्याच्यामध्ये त्यांना मस्त असं परतून घ्यायचं. थोडेसे टोमॅटो मऊ होऊ द्यायचे. थोडेसे मऊ झाले की त्यामध्ये घालायचे चणे. चणे घातल्यानंतर मस्त असे मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून चण्याला मसाला आणि मीठ हे दोन्हीही लागेल त्याप्रमाणे. आणि 10 मिनटं असं कुकरची शिट्टी न लावता फक्त असं वरच्यावर झाकण ठेवून, म्हणजेच कुकरचं झाकण बंद करायचं नाही, फक्त वरच्यावर ठेवायचं आणि चणे थोडेसे 10 मिनटं वाफेवर शिजवून घ्यायचे, कारण तांदळापेक्षा चणे शिजायला थोडासा वेळ लागतो. नाहीतर मग म्हणाल की चणे आमचे कच्चे राहिले, तर तसं करू नका. 10 मिनटं असं चणे अगोदर शिजवून घ्या. त्यानंतर मग धुवून ठेवलेले तांदूळ होते, म्हणजे मी धुतले आणि लगेच घातलेले आहेत, मी काही भिजवलेले वगैरे नाही आहेत. तर ते पण घातले आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं की 1 वाटीला 2.5 वाटी असं मी पाणी घातलेलं आहे, कारण चण्यासाठी अर्धी वाटी पाणी मी जास्त वाढवून टाकलेलं आहे. 1 वाटी तांदूळ होते तर 2.5 वाटी. तर ते पाणी घातल्यानंतर थोडंसं कोमट पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर मस्त असं हलवून घ्यायचं, जेणेकरून साईडला जे तांदूळ वगैरे चिकटलेले असतील ते पण त्यामध्ये मस्त असे मिक्स होऊन जातील. तर मिक्स करून झालेलं आहे. त्यानंतर मग आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मस्त असं थोडंसं हलवून घ्यायचं. ह्यावेळेस तुम्ही इथेच आत्ताच्या वेळेला तुम्ही मीठ चेक करून बघा, जर मीठ कमी असेल तर ह्यावेळेस घालू शकता, कारण यानंतर पुन्हा चान्स नाही मीठ घालण्याचा. आणि मस्त असं झाकण लावून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर माझ्याकडे एवढे समजदार नसल्यामुळे मग मी साईडला केलेली आहे वांगा मसाला केलेला आहे, कारण माझे चपात्या आणि भाकरी ऑलरेडी होते. त्यामुळे मग मी साईडला थोडंसं वांगा मसाला बनवलेला आहे आणि त्याचबरोबर तयार झालेला आहे आपला चना पुलाव. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.